हा जो पद्मश्री पुरस्कार माझ्या नावाने मिळालेला आहे. खरं तर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या विचाराचं काम केलं. देश धर्म संस्कृतीचं काम केलं. गिरती को उठाना स्वर्ग मेरा म्हटलं आहे. मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना गौरव मेरा, नीच उठाना गौरव मेरा और गिरती को उठाना स्वर्ग मेरा. ह्या महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांचं जे कार्य विशाल काम करणाऱ्या ह्या सगळ्या मंडळींचा हा पुरस्कार आहे. हा भोगा टोपीचा पुरस्कार आहे. भोगा टोपी करता मिळालेला पुरस्कार आहे असं मी मानतो. आणि आल्याबरोबर मी गुरुकुंजात आल्याबरोबर एकदम महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन तो पुरस्कार त्यांच्या चरणी ठेवला आणि मला धन्य धन्य असं वाटलं. महाराजांचं कार्य म्हणजे खरं म्हणजे जागतिक म्हणण्याला हरकत नाही, कारण जागतिक यासाठी की ते सुद्धा विश्वधर्म परिषदेकरता जापानमध्ये गेले होते 1955 आणि विश्वधर्म काय ते समजावून सांगितलं त्यांनी की विश्वधर्म काय असू शकतो. तो विचार त्यांनी तेथे जापानमध्ये जाऊन मांडला. हा विश्वाचा विचार अर्थात त्याच्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्हाला हे माहीत आहे सर्वांना की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आणि 1942च्या आंदोलनामध्ये त्यांनी 3 महिन्यापर्यंत जेलमध्ये त्यांना घातलेलं आहे. आणि अशा वेळेला ही जी त्यांची कार्याची कल्पना होती ती पहिले देश, नंतर बाकीचं सगळं देश धर्म बाकीचं. कारण देश तुमचा नसेल तर मग तुम्ही काय करतात. भाड्याच्या घरामध्ये आपण नाही जास्त दिवस राहू शकत. आणि ते त्यांचं दुसरं अर्थात ही म्हणण्याचं कारण कसं काय की त्यांचा जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विश्वधर्म होता तो त्यांनी अनुभवला. एवढंच नाही तर स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यांनी पहिले या रे गरिबांनो या काम हाती घ्या करू, खेड्याची सुधारणा काही रे. विहिरीमध्ये जंतू असतात पाण्यामध्ये हे सुद्धा त्यावेळेला अज्ञानामुळे माहीत नव्हतं. म्हणजे आजच्या काळामध्ये आज इतके वर्ष झाले तर ह्या विचारामध्ये महाराजांनी खूप मोठं कार्य केलं. विश्व हिंदू परिषदेचं म्हणण्यापेक्षा राष्ट्रधर्म परिषदेचं म्हणण्यापेक्षा त्यांनी जो विशाल असं विशालत्मक देशधर्माचं केलं आहे, केलं आहे प्रत्यक्षित. ते पाहण्याचा मला योग आला आणि ते त्यांच्यासोबत असताना मला खूप आनंद वाटला म्हणण्यापेक्षा काम करायला पाहिलं. एवढंच नाही तर भारत पारतंत्र्यामध्ये आहे असं समजल्यानंतरही त्यांना वाटल्यानंतरही सांगितलं. जेव्हा तपस्या साधा त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी ते तपस्या संपली त्यांची आणि तपस्यानंतर जेव्हा बाहेर निघाले ते त्यांना सांगितलं की त्यांना माहीत पडलं की हे सगळे अज्ञानी मंडळी आहे, यांना ज्ञान करण्यासाठी हा खेड्यामध्ये देऊन त्या खेड्यामध्ये फिरून त्यांनी हजारो गावांचं त्यांनी भेटी दिल्या. त्यांची कीर्तनं प्रवचनं त्यांनी केले. एवढंच नाही तर त्यांनी जेव्हा त्यांना माहीत झालं की आपण पारतंत्र्यात पुन्हा हे तर झालंच, परंतु हे सुद्धा जेव्हा आपलं भारत चीनचं युद्ध झालं किंवा भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला 1962-65ची गोष्ट आहे की मला सुद्धा त्या चीनच्या बॉर्डरला महाराजांच्या सोबत जाण्याचा योग आला. आमचे मत्स्येंद्रजी चव्हाण त्यांचं नाव घेणं आवश्यक आहे. ते आणि मी आणि दोघं असेही साधू समाजाच्या मंडळींसोबत महाराजांच्या सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सोबत तिथं त्यांनी बॉर्डरवर जेव्हा आपल्या सैनिकांच्या बॉर्डर मनोबल वाढवण्याकरता त्यांनी भजन म्हटली. हे आओ चीनी ओ मैदान में देखो हिंद का हाथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, देखो शिखो की ये वाणी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद की फौज है उनकी न चुके फिर निशानी, उतरोगे मौत के घाट, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ. अशा पद्धतीचे त्याने वीरश्रेची भजन आहे. जवळपास आता तर 15 ते 17,000 शाखा सध्या आहेत, पण पूर्वीला थोडं मोठ्या प्रमाणात होते. दिवसेंदिवसाचं व्याप्ती वाढण्याचाही प्रयत्न आपली संस्था करते आणि त्या कार्यरत आपण सध्या खूप चांगल्या वेगाने करते कार्य. माझी दिनचर्या खरं म्हणजे राष्ट्रसंतांनी या आश्रमासाठी लावून टाकली की सकाळी 4 वाजता या आश्रमातला माणूस उठला पाहिजे, जागला पाहिजे आणि सगळं सुचिरभूतून त्यांनी ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यानाची कल्पना किंवा प्रार्थनेची कल्पना हे सायंकाळची प्रार्थना, सकाळचं ध्यान हे संपूर्ण याच्यामध्ये मुलं गुरुदेवनगरातले मोजेतली सगळी मंडळी येतात आणि आपलं ध्यान प्रार्थना करतात. आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये माझ्या आता वयाची 87 चालू आहे मला.
आणि 87 वयामध्ये मला ते ध्यान आणि प्रार्थना माझ्या जीवनामध्ये कामी आली असं म्हणायला हरकत नाही आध्यात्मिक दृष्ट्या. कसं आहे, विश्वव्यापी कल्पना भजनाच्या अलग अलग पद्धती महाराजांनी अलग अलग विषयावर भजनं लिहिलं. जसं देश पारतंत्र्यात आहे तर त्या पद्धतीची भजनं म्हटली, पण देश असा प्रगल्भ विचारायला आहे तर हर देश में तू हर भेषे न तू तेरे नाम अनेक तू एक है ये रंगभूमि सब विश्व भरा सब खेल में मेल में तू है सागर से उठा बादल बनकर बादल से फटा जल हो करके कई नहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक है. वे देव कुठे आहे, भिन्न प्रकार तू एक, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक है. चीटी से भी अनु परमाणु बना है विश्व जगत का रूप लिया कई पर्वत वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा ये कोई कोई. देवाचं जे स्थान आहे, देवाला पाहायचं असेल तर हा देव आहे, याच्यामध्ये देव आहे. सौंदर्य एकही है, हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू येते काय. यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया तुकड्या कहे और न कोई दिखा बस मैं और तू सब एक ही है. हा विचार या संतांनी दिला. तू आणि मी एकच आहे, म्हणजे देव आणि मी अर्थात संत आणि आपण सगळे एकच आहोत. फक्त कार्य कौशल्यामुळे आपण लहान मोठे होतो आणि संतांच्या दिलेल्या माहितीनुसार अर्थात त्यांनी गायलेल्या अर्थांचा विचार आपण चालत नाही. त्यामुळे आपल्याला विचार त्यांनी माझ्यावर माणूस द्या माझा माणूस ही भीक मागाता प्रभू दिसला जंबूक मेंढ्या कुतरे डुकरे बहुत मिळे तरी काय करू यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस मला माणूस द्या माझा माणूस द्या. शेवटी त्यांना हे म्हणावं लागले की म्हणजे ज्या भारतामध्ये म्हणता येईल की सगळ्या विचारावर महाराजांनी भजनं लिहिली. अर्थात जी काही आता माणसामध्ये कमीत आहे अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी शेकडो मैल हजारो मैल लाखो मैल ते आपल्या गाडीने फिरले. असा हा त्यांचा विचार आज गुरुकुंज आश्रमातूनही तो विचाराचं आपण प्रबोधन करतोय. तो विचार आपण जतन करण्याचा विचार करतोय. तो विचाराचा प्रसार करण्याच्या दृष्टीने आपण विचार करतोय. धन्यवाद.